नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. अद्वैत हा स्टेजवरती असतो. तो काय अवॉर्ड घेत नसतो तेव्हा त्याला सरोज म्हणत असते की अरे अद्वैत अवॉर्ड घे ना. अद्वैत आता अवॉर्ड घेण्यासाठी पुढे जात असतो तेव्हा त्याला जुन्या गोष्टी आठवत असतात. कला त्या गुंडांना म्हणत असते आमची काही चूक नाहीये, तुम्हीच आमच्या गाडीच्या पुढे तुमची गाडी आणलीत आणि पडलात तुम्ही, आणि हा कंगावा करायची काहीच गरज नाही असं कला बोलत असते. हे सगळं आता अद्वैतला आठवत असतं आणि कला हेही म्हणत असते त्यावेळेस की तुम्हाला कळतंय का तुम्ही कुणाशी बोलताय ते. आणि मग ज्यानंतर आता त्या गुंडांनी अद्वैतला बेशुद्ध केलेलं असतं त्यावेळेस कलाने कशा प्रकारे त्याची काळजी घेतली, त्याला सांभाळलं, या सगळ्या गोष्टी त्याला आता आठवत असतात. आणि मग आता अद्वैत हातामध्ये माईक घेतो आणि म्हणत असतो असं म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो आणि माझ्या आयुष्यातली ती स्त्री म्हणजे खरे. आता यावेळेस मात्र आता सरोजला मात्र टेन्शन आलेलं असतं. सरोजला आधी असं वाटत असतं की अद्वैत तिचं नाव घेतोय की काय, परंतु अद्वैतने आता खरेचं नाव घेतलेलं असतं. या गोष्टीला ऐकून मात्र आता सरोजला फार मोठा धक्का बसलेला असतो. आबांना आनंद झालेला असतो तर रोहिणीला मात्र चिडवायला आता जागा मिळालेली असते. अद्वैत इकडे म्हणत असतो की खरे म्हणजे कला खरे चांदेकर, आणि कलाकडे बोट करत तो म्हणत असतो की कला खरे माझी बायको. आता कला नेटकीच आता त्या हॉलमध्ये आलेली असते. लाईटचा फोकस आता कलावरती असतो. अद्वैत आता म्हणत असतो की आज मला बिझनेसमॅन ऑफ द इयर हा अवॉर्ड मिळणार आहे, आणि हे एवढं मोठं अवॉर्ड मला मिळतंय याच्या मागचं मुख्य कारण म्हणजे मिस्टर स्वामीनाथन यांचा आम्ही केलेला प्रोजेक्ट. कला आता पुढे येत असते. सर्वजण कला आणि अद्वैतकडेच बघत असतात. मंडळी, तुमच्यासाठी एक प्रश्न आहे. तुम्हाला ठरलं तर मग ही मालिका आवडते की लक्ष्मीच्या पावलांनी, याचं उत्तर कमेंटमध्ये नक्की कळवा. मित्रांनो, तुम्हाला एक कळकळीची विनंती आहे, प्लीज तेवढं लाईकचं बटन नक्की दाबा. आजच्या लाईकचं टार्गेट आहे 1000 लाईक. बघूया किती लवकर पूर्ण होत आहे ते. अद्वैत म्हणत असतो की तुम्हाला कल्पना असेलच मिस्टर स्वामीनाथन त्यांच्या डिझाईनच्या बाबतीत किती चूजी आहेत, ते खूप पर्टिक्युलर आहेत. ते ज्या वेळेस ते आमच्याकडे क्लायंट बनून आले होते त्यावेळेस मात्र त्यांना कोणतीच डिझाईन आवडत नव्हती. आमच्या फॅमिली समोर एक मोठं संकट होतं की आता काय करायचं. त्यावेळेस माझ्या बायकोने पुढाकार घेतला. तिने प्रचंड मेहनत घेतली. मग तिने जी काही डिझाईन बनवली ती मिस्टर स्वामीनाथन यांनी अप्रूव्ह केली. आय नो ती डिझाईन मार्केटमध्ये प्रचंड पॉप्युलर आहेत, कारण आमचे सेल्स रेकॉर्ड आम्हाला तसंच सांगतात. आज या कार्यक्रमाला मला पोहोचायला जरा उशीर झाला, त्याबद्दल आय एम रिअली सॉरी. परंतु आज मी या कार्यक्रमाला पोहोचू शकलो तेही फक्त तिच्यामुळे. आम्ही इथे येत असताना अचानक आमच्यावरती काही संकट आली आणि त्या सगळ्या संकटांवरती तिने मात करत मला इथपर्यंत पोहोचवलं. हे इतकं प्रेस्टिजियस अवॉर्ड मला आज इथे मिळतंय तर ते मी तिच्याशिवाय स्वीकारणं मला काही योग्य वाटत नाही. सर्वजण टाळ्या वाजवू लागतात. अद्वैतने आता कलाचं नाव मोठ्या आदराने घेतलेलं असतं. कला स्टेजच्या खालीच उभी असते तेव्हा अद्वैत माईक बाजूला ठेवतो आणि कलाला स्टेजवरती बोलवण्यासाठी स्वतः चालत तिच्या जवळ जातो. तिचा हात स्वतःच्या हातात घेतो आणि मग तिला स्टेजवरती घेऊन येतो. जणू काही हे स्वप्नच असावं असं वाटत असतं, परंतु ही सत्यता असते. आणि मग कलाला स्टेजवरती घेऊन आल्यानंतर तो आता तिला स्वतःला तो अवॉर्ड स्वीकारायला लावतो. आणि मग कला काय, तीही त्याच्याशिवाय तो अवॉर्ड स्वीकारू शकत नसते. मग दोघेही आता तो अवॉर्ड स्वीकारतात. सगळ्यांपुढे एक आदर्श असावा असं आता एक कपल म्हणून अद्वैत आणि कलाला बघितलं जाऊ लागतं. दोघेही आता अवॉर्ड स्वीकारत असतात. हॉलमध्ये टाळ्यांचा फक्त कडकडाट सुरू असतो. सर्वांना खूप आनंद होत असतो, परंतु राग येत असतो तो सरोजला आणि रोहिणीला. राहुलचा मात्र पूर्णपणे प्लॅन फसलेला असतो. त्याला मात्र खूप पश्चाताप होत असतो. नैनाचंही तोंड सुटलेलं असतं, कारण की नैनाला कलाचं इतकं मोठं कौतुक होताना मात्र देखवत नसतं. अवॉर्डचे आयोजक माईक घेतात आणि म्हणतात लेडीज अँड जेंटलमेन, प्लीज गिव्ह बिग हँड फॉर मिस्टर अँड मिसेस चांदेकर. सर्वजण आता टाळ्या वाजवू लागतात. सर्वजण उठलेले असतात, परंतु सरोज मात्र बसून असते. नंतरून तिलाही लाज वाटते. तीही उठते आणि तीही टाळ्या वाजवायला लागते. अद्वैत आणि कला हे दोघेही आता अवॉर्ड घेत समोर स्टेजवरतीच उभे असतात. अद्वैत आता कलाकडे एकटक बघत असतो तर कला ही अद्वैतकडेच एकटक बघत असते. आता सर्वजण त्या अवॉर्ड फंक्शन मधून बाहेर पडत असतात तेव्हा
आबा खूप खुश असतात, म्हणत असतात की अरे बरं झालं बाबा तू वेळेवरती आला. अरे मेहनत तू केली आणि तुझ्या कौतुक सोहळ्याला तूच नाही म्हटल्यावर कसं चालायचं. पण नाही, अंबाबाईने कृपा केली आणि शेवटी अवॉर्ड तू स्वीकारलास. तेव्हा लगेचच सोहम म्हणत असतो की पण दादा, उत्सव मूर्ती म्हणजे नेमकं काय या शब्दाचा खरा अर्थ मला आज समजला. आम्ही सर्वजण तुझी इतकी वाट बघत होतो, ऑर्गनायझर सुद्धा 3-4 वेळा विचारून गेले की अद्वैत चांदेकर आहेत कुठे, पण तू ना एकदम ऐन वेळेला एंट्री घेतलीस. ते नसतात का सुपरहिट फिल्म्स, त्याच्यामध्ये सस्पेन्स असतो, थ्रिलर असतो, सोबतच हिरोची एक ढासू एंट्री असते, त्यानंतर थोडा ड्रामा असतो, थोडा रोमॅन्स असतो. ते सगळं आम्हाला आज एक्सपिरियन्स करायला मिळालं आम्हाला या आजच्या फंक्शन मध्ये. तेव्हा सरोज म्हणत असते तुला आज यायला उशीर झाला, परंतु तू आज स्वतःने हा अवॉर्ड घेतला याचं मला खूप बरं वाटतंय, याचा मला खूप आनंद होतोय. पण आम्हाला एक गोष्ट सांग की तू आमच्या डोक्यावरती टांगती तलवार ठेवून गेला होतास नेमका कुठे, असा अचानक कसा गायब झालास आणि तुझी अशी ही अवस्था कोणी केली. मग आता अद्वैत घडलेला सगळा प्रकार आता सांगायला सुरुवात करतो. अद्वैत सांगू लागतो की काही बाईकस्वार अचानक रस्त्याच्या समोर येऊन गाडीला धक्का लागल्याच्या बहाण्याने खाली पडतात आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती कशा प्रकारे अटॅक करतात, त्यांच्याशी कशा प्रकारे हुज्जत घालतात, या सगळ्या गोष्टींचा खुलासा आता अद्वैत सर्वांसमोर करत असतो. अद्वैत आता बेशुद्ध झालेला असतो, त्याच्या तोंडाला त्यांनी कोणतं तरी केमिकल मारलेलं असतं आणि अद्वैत आता जमिनीला टेकलेला असतो. तेव्हा कला येते, कला त्याला सांभाळते, सावरते, कांद्याचा तो वास देते. ते सगळं त्याला आता आठवत असतं आणि तो ते सगळं काही सांगत असतो. तेव्हा आता इकडे दुसरीकडे राहुल आणि नैना बाजूलाच उभे असतात. तेव्हा नैना म्हणत असते की बघितलंच राहुल, त्या कलामुळे नेहमी कशी गडबड होते. नैना म्हणत असते की अरे प्रत्येक ठिकाणी ही पोरगी डोकं लावते स्वतःच, कुणाचं बरं म्हणून होऊ देत नाही. आबा म्हणत असतात की लय भयंकर घडलं जे घडलं ते, पण घरच्या लक्ष्मीनं तुझं रक्षण केलं बघ अद्वैत. आणि कला, तू आपल्या स्वतःची पर्वा न करता आपल्या नवऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिलीस आणि आज खऱ्या अर्थानं तू त्याची अर्धांगी असल्याचं कर्तव्य निभावलंयस तू. हे बघा, आता शेवट चांगला झाला ना म्हणजे सगळं चांगलं झालं समजा. आता मात्र कला म्हणत असते, कारण की कलाला डाऊट आलेला असतो कुठेतरी. कला म्हणत असते परंतु ती माणसं वाटेत आली म्हणून त्रास देत नव्हती, पण ती त्रास देण्यासाठी वाटेत आली असं मला वाटत होतं. वाटेल ते बोलत होती, वाटेल तसं वागत होती, म्हणजे मुद्दाम उचकवण्यासाठी गेलेला प्रयत्न होता हा. आजोबा, मला असं वाटतंय की आपण या सगळ्याच्या मुळाशी गेलंच पाहिजे. तेव्हा मात्र आता राहुल प्रचंड घाबरतो, म्हणत असतो की नाही 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 दादा, हे बघ मला काय वाटतं माहितीये, आज तुझा दिवस आहे की नाही, मग आज तू मजा कर, चिल कर. एवढा मोठा प्रेस्टिजियस अवॉर्ड मिळालाय तुला, सो यू एन्जॉय. हे बघ बाकी सगळं ना ते मी शोधून काढतो, ती माणसं कोण होती, का बरं केलं त्यांनी असं, मला फक्त तू 2 दिवसाच्या वेळ दे, तेव्हा सगळं मी काही करतो, तू अजिबात डोकं लावू नको. मग आता आबा लगेच सुरू होतात. आबा म्हणतात की बरं ठीक आहे, चला बरं कला, मग आज रातच्याला गोडधोड मध्ये काय करणार आहेस तू. अगं निमित्त बघ केवढं मोठं आहे. तेव्हा मात्र आता अद्वैत लगेचच बोलायला लागतो आणि म्हणत असतो की आबांना गोड खाण्यासाठी निमित्तच हवं असतं. सर्व आता हसू लागतात. आता सोहमला फोन येतो, सोहम तिथून निघून जातो, सर्वजण हसत असतात. आता त्याच्या मागे मागे लगेचच काजू देखील निघून गेलेली असते. इकडे म्हणत असतात की काय करायचं मग. तेव्हा मात्र आबा म्हणत असतात की रबडी करा, रबडी, ते ड्रायफ्रूट वगैरे घालून. इकडे सोहम फोनवरती बोलत असतो तर त्याच्या मागोमाग लगेचच तिथे काजू आलेली असते. आता मात्र सोहम फोनवरती बोलत असतो, त्याच्या बाजूला जेव्हा काजू येऊन उभी राहते तेव्हा मात्र तो इग्नोर करत तिला निघून चाललेला असतो. परंतु तेव्हा काजल म्हणते की 1 मिनिट थांब सोहम, तू आपल्याशी असं का वागतोयस. तेव्हा सोहम म्हणतो की असा म्हणजे. तेव्हा मात्र काजल म्हणत असते की हे बघ, आपल्याला माहितीये की आपल्यामध्ये काही गोष्टी ठीक नाहीये. सोहम म्हणत असतो की पण काय, मग तुझ्या भावना आता बदलल्यात म्हणून तू माझ्याशी बोलायला आलीये. तेव्हा काजल म्हणत असते की नाही, म्हणून नाही आलीये मी तुझ्याशी बोलायला. तेव्हा काजल म्हणत असते की हे बघ, मला फक्त तुला एवढंच सांगायचंय, आपण मित्र म्हणून राहू शकतो. इकडे मात्र
सर्वजण आनंदी असतात, सर्वांच्या गप्पा सुरू असतात, आबांचं रबडी बनवण्याचं सुरू असतं. इकडे मात्र संगीताचं लक्ष जातं, तिला काजल काही कुठे दिसत नाही. ती लगेचच दिनकर रावांना धक्का देते आणि म्हणते की अहो बघितलं का, काजू आपल्याला इकडे कुठे दिसत नाहीये, मी आलेच हा बघून जरा. संगीताच्या मनात लगेच सोहमचा देखील विचार येतो. इथे सोमराव सुद्धा दिसेनासे झालेत. म्हणजे कुठे गेले हे दोघं? इकडे आबा म्हणत असतात की अरे मी आज फक्त 2 वाट्या खाणार आहे बर का. तेव्हा मात्र सर्वजण हसत असतात. तेव्हा रजनी म्हणते की काय आबा. आता त्यांच्या अशाच गप्पा सुरू असतात रबडी खाण्यावरून आणि त्यांच्या गमती सुरू झालेल्या असतात. कला देखील तिथेच असते. सर्वजण बोलत असतात. इकडे मात्र सोहम आणि काजू बोलत असते. तेव्हा मात्र काजूला सोहम म्हणत असतो की मला मित्र बनून राहण्यात काहीच इंटरेस्ट नाहीये. आता संगीता सुद्धा त्यांना शोधण्यासाठी निघालेली असते. इकडे सोहम काजलला पुन्हा एकदा तेच गोष्ट सांगत असतो की माझ्या मनात तुझ्याबद्दलच्या काय भावना आहेत ह्या मी तुला सांगितल्यात. तुझं जर मत बदललं तर आपण मग पुढे बोलूया, नाहीतर राहू दे, असं सोहम म्हणत असतो. तेवढ्यातच संगीता देखील तिथं आलेली असते. काजल आता सोहमशी बोलतच असते. तेव्हा मात्र तिथे संगीता येते आणि संगीता मोठ्याने चिडते आणि म्हणते की काजू. तेवढ्यातच संगीता तिथे येते आणि संगीता म्हणत असते की अहो सोमराव आम्हाला जरा घरी जायचंय बरं का, अर्जंट, येतो आम्ही, असं म्हणतच आता काजलचा हात संगीता पकडते आणि तिला ओढतच तिथून घेऊन चाललेली असते. काजल मात्र मागे वळून सोमकडे बघत असते. सोम सुद्धा काजलकडेच बघत असतो. आता इकडे दुसरीकडे मात्र घरी सर्वजण आलेले असतात. आता जे ते आपल्या रूम मध्ये आलेलं असतं. तेव्हा मात्र कला रडत असते. कला आता खूप किंचाळत म्हणत असते की अरे दुखतंय. तेव्हा मात्र अद्वैत हा कलाच्या हाताला मलम लावत असतो. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की कळतंय मला, बरं होण्यासाठीच लावतोय मी तुला मलम. तेव्हा मात्र आता कला म्हणत असते की जरा हळू लाव ना, माझ्या डोक्यात कळ चाललीये. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की काहीतरीच काय बोलतेयस, त्याच्यासाठी डोकं असावं लागतं ना. तेव्हा कला आता अद्वैतच्या हातातून हात हिसकाडते आणि तेव्हा अद्वैत म्हणत असतो की तू जरा काय बावळट आहे का, सतत डोकं फिरल्यासारखी वागत असतेस. तेव्हा कला म्हणत असते की चांदेकर एकतर मला डोकं आहे किंवा नाहीये हे एकदाच ठरव. एकदा म्हणतो डोकंच नाहीये, एकदा म्हणतो डोकंच फिरलंय. तेव्हा अद्वैत म्हणत असतो बसतेस जरा, दे इकडे तो हात. सगळं स्प्रेड करून टाकलं. अद्वैत आता रागानेच कलाला म्हणत असतो आता इकडे तिकडे हात लावू नकोस. तेव्हा कला थँक्यू बोलते. तेव्हा मात्र कला म्हणत असते की अरे मला ती ट्यूब दे ना. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की आता काय लावलं ना मी. तेव्हा मात्र कला म्हणत असते की अरे मला जरा पाठीला पण लागलंय. तेव्हा आता ती ट्यूब कला घेते, आरशासमोर जाते आणि ती लावण्याचा प्रयत्न करत असते, परंतु तिला काय पाठीला लावताच येत नसतं. अद्वैत हे कलाकडे बघतच असतो. अद्वैतला लक्षात येतं कलाला काय लावता येत नसतं. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की अरे तुला जमत नाही खरे तर तू कशाला करतेयस, दे इकडे मी लावतो. तेव्हा मात्र आता कला जराशी लाजत असते, परंतु अद्वैत काय लाजतच नसतो. तेव्हा मात्र कलाला तो म्हणतो की केस जरा पुढे घे. मग कला आता ते केस पुढे घेते. तेव्हा मात्र कला केस पुढे घेण्याचा प्रयत्न करत असते, परंतु तिचे हात दुखत असतात. तेव्हा मात्र अद्वैत म्हणतो की थांब 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 थांब, तू काहीच करू नको, मी करतो काय करायचं ते. मग आता अद्वैत हळूवारपणे कलाचे केस पुढे घेतो. मग अद्वैत आता कलाच्या पाठीवरती हळूवारपणे मलम देखील लावत असतो. कला मात्र आरशातून अद्वैतकडेच बघत असते. अद्वैत खूपच प्रेमाने कलाशी वागत असतो. त्याच्या बोलण्यात जरी प्रेम नसलं किंवा बोलण्यात जरी चिडाचिड असली तरी देखील ते एका प्रकारचं प्रेमच असतं. तेव्हा आता अद्वैत म्हणत असतो की आता केस पुढेच ठेव, नाहीतर केस सगळे खराब होतील. तेव्हा मात्र कला म्हणत असते की तेवढं कळतं बरं का मला. दोघांचं मात्र काय व्यवस्थित बोलणं नसतं, परंतु प्रेम मात्र 100% असतं. आता अद्वैत येऊन बेडवरती बसतो. तेव्हा कला मात्र आरशातच बघत असते. तेव्हा अद्वैत तिला म्हणत असतो की आणि काय गरज आहे ग तुला सतत पुढं करायची. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की मला जेव्हा शुद्ध आली होती तेव्हा निघायचं ना माझ्या बरोबर. तेव्हा आता कला त्याच्या जवळ येते आणि म्हणते की काय म्हणालास तू. तेव्हा अद्वैत म्हणत असतो मी म्हणालो की जेव्हा मला शुद्ध आली होती तेव्हा निघायचंच ना तू माझ्या बरोबर. तेव्हा कला म्हणत असते की 1 मिनिट, तुला शुद्ध आली नव्हती चांदेकर, तुला मी शुद्धीवरती आणलं होतं. तेव्हा अद्वैत म्हणतो की हा तेच. तेव्हा कला म्हणत असते की तेच ते नाही. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की बरं बाबा तुझं खरं, आणि असं म्हणतो की मेल सेंड, आणि मग तो लॅपटॉप आता बाजूला ठेवून देतो आणि म्हणत असतो की चल आता झोपायचं आहे ना. तेव्हा कला म्हणत असते की चांदेकर मला गादी काढून दे ना. तेव्हा मात्र अद्वैत चिडतो आणि म्हणतो की तुला मलम पण मीच लावायचा, तुला सगळं मीच करायचं, मीच आता गादी काढून द्यायची. इतर वेळेस तर म्हणत असते की माझी स्वतःची कामं मला स्वतःलाच करता येतात, मला
कुणाच्या मदतीची गरज नकोय, मग काढ ना स्वतःच. तेव्हा मात्र कला म्हणते की ठीक आहे मी काढते स्वतःच. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की व्हेरी गुड, असंच माणसाने स्वावलंबी असावं. जर तुला हे शिकायचं असेल तर माझ्याकडून शिक, मी कशा प्रकारे स्वावलंबी आहे. असं आता तो त्याचं लेक्चर द्यायला सुरुवात करतो. तेव्हा मात्र कला आता बेडवरती जाते आणि पडते. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की हे काय. तेव्हा मात्र कला म्हणत असते की हो, आता मला तू गादी काढून देत नाहीयेस म्हटल्यावरती मी झोपते आता इथेच, करते मी माझं मी ऍडजस्ट. अद्वैत आता म्हणत असतो की ठीक आहे बाबा, घालून देतो गादी. तेव्हा मात्र तो म्हणतो की आधी उठ बरं तू तिथून. तेव्हा कला म्हणते की गादी तिकडे आहे, मी उठल्याने काय होणार आहे. आता लगेचच अद्वैत ती गादी आणायला जातो. आता मात्र अद्वैत येतो, ती गादी टाकू लागतो. तेव्हा कला त्याला म्हणत असते की झालं का नाही, इतका वेळ लागतो का, आणि सुरकुत्या पडल्या बघ बरं त्याच्यावरती. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की 5 मिनिटांनंतर त्याच्यावरती सुरकुत्या पडणारच आहेत ना, त्याच्यामुळे ना आता मला ती सवय झाली आहे डोळ्यांना बघायची. तेव्हा कला म्हणत असते की थँक्यू चांदेकर सर. हात जोडून कला म्हणत असते की तुमचे आभार, तुम्ही आम्हाला एवढी मदत केल्याबद्दल. आता हे कला मुद्दामच करत असते. कलाला सुद्धा अद्वैत हात जोडतो आणि म्हणतो की तुम्ही खाली उतरा आणि इथे झोपा, तुमचे सुद्धा आभार मानेल मी. असे आता त्यांचे टॉम अँड जेरीचे भांडणं सुरू झालेले असतात. त्यानंतर कला तिच्या गादीवरती तर अद्वैत त्याच्या बेडवरती जातो. तेव्हा कला म्हणत असते की चांदेकर एक गोष्ट मात्र विसरलायस तू. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की काय आता. तेव्हा कला म्हणत असते की हे बघ चांदेकर, मी जर तुझ्यासाठी काहीतरी केलं तर तू त्याच्या बदल्यात मला काहीतरी देत असतो, आणि तू जर माझ्यासाठी काही केलंस तर मी तुला काहीतरी देत असते. तेव्हा आता अद्वैत म्हणत असतो की बोल आता काय हवंय. कला म्हणत असते की पार्टी. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की ठीक आहे, आपण उद्या हॉटेलमध्ये जाऊया. कला म्हणते की तुम्हा श्रीमंतांसारखी पार्टी नको, मला माझ्या स्टाईलची पार्टी हवी, दे चल. अद्वैत म्हणत असतो की म्हणजे. तेव्हा कला म्हणत असते की म्हणजे तू कर ना विचार, मला कशा प्रकारची पार्टी आवडेल वगैरे, आणि मग दे मला पार्टी. गुड नाईट चांदोबा. असं म्हणतच आता कला झोपून घेते. आता दोघेही झोपी जातात, परंतु कला काही झोपलेली नसते. कला जरा बेचैन होत असते. कला उठून उभी राहते. तिला सगळ्या गोष्टी आता आठवत असतात की ती काय म्हणालेली असते, मी माझ्या चांदेकर वरती हल्ला केलात ना, आता नसते सोडत मी तुम्हाला. आणि असं म्हणत कलाने खूप फटकून काढलेलं असतं त्या हल्लेखोरांना. संगीता देखील कलाला म्हणालेली असते तुला प्रेम झालंय जावया बापूंवर. तेव्हा कला काय स्वीकारत नसते, परंतु आता कलाला असं वाटायला लागलेलं असतं. कला त्याचबद्दलचा जरा विचार करत असते, तर दुसरीकडे संगीता ही काजलकडे आलेली असते आणि म्हणत असते की काजू हे घे कानातले, तिकडे बाहेर बाकड्यावरती तो ठेवले होते. संगीताच्या हातातून काजल ते हिसकाडते आणि खाली राखून देते. संगीता आता जोरात ओरडते आणि म्हणते की काजू, मी तुला जरा स्पष्टच सांगते, तुझं जे काही हे वागणं आहे ना ते मला अजिबात पटत नाहीये. बाबांच्या कानावरती मी अजून काही घातलेलं नाहीये, परंतु त्यांना सुद्धा हे पटणार नाहीये. तेव्हा मात्र आता काजल टेन्शन मध्येच असते. मी तुला सांगितलं होतं ना की सोमरावांशी बोलायचं नाही म्हणून, मग का म्हणून त्यांच्याशी गप्पा मारत होतीस. तेव्हा काजल म्हणत असते की आम्ही काय हवा पाण्याच्या गप्पा मारत नव्हतो यार, आपण फक्त त्याला एवढंच सांगत होतो की आपल्यामध्ये मैत्री राहू शकते. तेव्हा मात्र संगीता म्हणत असते की मैत्री 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 काय मैत्री, पक्या आहे का तो तुझा लहानपणापासूनचा मित्र. संगीता रागवत असते आणि म्हणत असते की मैत्री म्हणे, ही मैत्रीच भारी पडते, मैत्री करायला जाशील आणि मग पुढलं. असं म्हणतच आता संगीता रागवत म्हणत असते की माझ्या डोक्यात नको जाऊ बर का तू, आणि माझ्या डोक्याला अजून ताप वाढून नकोस ठेवूस तू. काजल काही बोलायला जाणार तेव्हा मात्र संगीता लगेचच म्हणते तू माझ्या डोसक्यात जाऊ नकोस, नाहीतर उद्या तुला स्थळ बघून लगीन लावून देईल तुझं, मैत्री म्हणे. असं म्हणतच आता मात्र संगीता लगेचच तिथून रागारागातच तावातावातच निघून जाते. इकडे मात्र काजल म्हणत असते की पुढे जाऊन प्रेम होईल या भीतीमुळे आता असलेली चांगली मैत्री तोडायची का. या आईला तर नाही समजत आहे, परंतु सोहम मला आता काही समजत नाहीये. इकडे आता काजू देखील फार विचार करत असते. तिकडे संगीताला सुद्धा प्रचंड राग आलेला असतो. संगीताला अजिबात आवडलेलं नसतं जे काही काजूने वागलेलं असतं ते, आणि काजूला देखील आवडलेलं नसतं संगीताने तिच्यासोबत जे काही वागलेलं असतं ते. तिला टेन्शन येत असतं ते सोहमचं. सोहम सुद्धा या गोष्टीला स्वीकारायला तयारच नसतो, मैत्री राहूच द्यायचं नाही म्हणतो. इकडे सोहम सुद्धा आता विचार करू लागलेला असतो. इकडे सोहम म्हणत असतो की या काजलला कळत कसं नाही, एकदा केलेलं प्रेम मागे घेता येत नाही.
सोहम म्हणत असतो की मनात प्रेम असून सुद्धा मैत्रीचं नातं ठेवणं म्हणजे हा मैत्रीचा अपमान आहे. मी काही झालं ना तरी मैत्री ठेवणार नाही असं म्हणतच सोहम आता जास्त विचार करू लागतो. दुसरीकडे मात्र इकडे राहुल मात्र आता टेन्शन घेत असतो. तो इकडून तिकडे एरजारे घालत असतो तर रोहिणी बेडवरतीच बसलेली असते. राहुल म्हणत असतो की मम्मा मला एक गोष्ट कळत नाहीये की अद्वैत तिथे पोहोचलाच कसा. नाही या कलाला ना खूप सवय आहे ना पुढं पुढं करायची. तिचं आधी काहीतरी करावं लागेल. मम्मा तुला यावेळी सांगतो इतका टाईट प्लॅन केला होता ना मी तरी सुद्धा हा फसलाय. याच आश्चर्य वाटतंय मला. पण आता मी या दोघांनाही सोडणार नाही. हा रोहिणी फक्त राहुलकडे बघत असते. राहुलची अशीच बडबड सुरू असते तेव्हा राहुल म्हणत असतो की बघतच राहा आता मम्मा तू मी काय करतो ते. तेव्हा मात्र रोहिणी म्हणत असते की जाऊ दे रे एवढं काय मनाला लावून घेतोस. तुझा प्लॅन जर यशस्वी झाला असता ना तर मला धक्का बसला असता. तू काय प्लॅन करतो आणि मग तो शेवटी फसतोच. सवय झाली आता मला. इनफॅक्ट त्या कलाने अद्वैतला सुद्धा आता सवय झाली असेल की त्यांच्या वाटेत येणाऱ्या अडचणी आपोआपच फसतात. नाहीच ना. तेव्हा राहुल म्हणत असतो की अगं मग तूच सांग ना काय विचार करू मी. तेव्हा मात्र आता रोहिणी म्हणत असते की अद्वैत सोबत जो दुसरा धोका आहे त्याला आधी संपव. तेव्हा राहुल म्हणत असतो की अच्छा म्हणजे सोहम. तेव्हा रोहिणी म्हणते की शाब्बास. तेव्हा राहुल म्हणत असतो की शाब्बास काय मम्मा. अगं सोहमचं काय होणार आहे. अगं तो बच्चा आहे अजून बच्चा. त्याला फक्त अद्वैतच्या मागे मागे करता येतं आणि पेंटिंग काढता येतात बस. तेव्हा मात्र रोहिणी म्हणत असते की जर वेळ आली ना तर सगळी ही चांदेकर फॅमिली त्यालाच उभं करतील तुझा हक्क डावलून. कारण की आता रोहिणीला आठवत असतं की सरोज कार्यक्रमात काय म्हणालेली असते. सरोज म्हणालेली असते अद्वैतला यायला जर उशीर होतोय तर चांदेकरांच्या वारसातलंच कोणीतरी हा अवॉर्ड घ्यायला पाहिजे. सोहम घेईल अवॉर्ड असं आता सरोज म्हणालेली असते. रोहिणी आता त्याला समजून सांगत असते आणि म्हणत असते की सरोज वहिनीच्या नजरेत सुद्धा तू चांदेकर नाहीयेस. अद्वैत नंतर ह्या चांदेकर फॅमिलीचा खरा वारस फक्त आणि फक्त तो सोहम आहे. त्याला त्या बिझनेस मध्ये इंटरेस्ट असो किंवा नसो रे वेळ पडली ना आणि गरज जर वाटली ना त्यांना तर ही चांदेकर फॅमिली सोहमलाच बिझनेसमॅन म्हणून स्थान देतील. त्यामुळे त्याचे पाय रुजण्याआधीच त्याला मुळासकट उखडून टाकायला हवं. तेव्हा राहुल म्हणत असतो की बरोबर बोलतीयस मम्मा तू. इकडे आता अद्वैत सकाळी सकाळी बाहेरून जॉगिंग करून येत असतो तेव्हा रॉकेट तिथे अंगण झाडत असतो. तेव्हा मात्र अद्वैत रॉकेटशी बोलण्यासाठी जातो आणि म्हणतो अरे रॉकेट काय चाललंय. तेव्हा मात्र रॉकेट म्हणत असतो की नमस्कार दाजी काम करतोय. तुम्ही पळून पळून दमला असाल ना तर थांबा मी लगेच जातो पळत पळत जाऊन कॉपी टाकतो तुम्हाला. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की पळत पळत कशी कॉपी टाकणार तू. तेव्हा रॉकेट म्हणत असतो की मी पळत जातो आणि मग कलाताईला सांगतो की कॉपी टाक म्हणून. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की पण कॉपी टाकून का द्यायला सांगतोय. तेव्हा रॉकेट म्हणत असतो की अहो भांड्यामध्ये ते कॉफी आणि दूध टाकायचं आणि कॉफी अशी ढवळायची. मग त्याला लक्षात येतं की अद्वैत त्याच्याशी मजाक करतोय आणि मग तो म्हणत असतो की काय दाजी तुम्ही पण मोकार जॉकिंग आहात. तेव्हा तो म्हणत असतो की तुम्हाला एक गोष्ट सांगू का आमची कलाताई सुद्धा हे सगळं करू शकते. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की हो हे मात्र खरंय. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की बरं रॉकेट थांब ना मला एक गोष्ट तुला बोलायची आहे. ते म्हणजे ना मला थोडीशी तुझी मदत लागणार आहे. तेव्हा मात्र रॉकेट म्हणत असतो की अहो सांगा की. अहो म्या 2 मिनिटात सगळं लगेच काम करतोय. रॉकेट आहे म्या सांगा लगेच तुम्ही काय प्रॉब्लेम आहे. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की म्हणून मग तुला रॉकेट म्हणतात का. मला वाटलं की तू उडतोस. रॉकेट हसत असतो आणि म्हणत असतो की छोटे पण काम करतो सांगा की. तेव्हा मात्र आता अद्वैत विचारत असतो की तुझ्या ताईला नेमकं काय आवडतं. तेव्हा मात्र रॉकेट म्हणत असतो की तुम्ही आवडता की. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की माझा प्रश्न तसा नाहीये की तिला कोणाशी भांडायला आवडतंय ते. माझा प्रश्न असा आहे की तुझ्या ताईला खायला प्यायला नेमकं काय आवडतं. कधी आयुष्यात पार्टी केलीये का तिने. केली असेल तर कशी केलीये कोणासोबत केलीये कुठे केलीये. तेव्हा रॉकेट म्हणत असतो की तसं तिला फार आवडत नाही बाहेरचं पण तिला खाण्यामध्ये फार आवडतं. हे बघा तिला काय आवडतं. तेव्हा अद्वैत लगेच म्हणत असतो की हो ते येतं माझ्या लक्षात. तिचं माझं जे काही डोकं खाते ना ती त्यावरून मला लक्षात येत आहे त्या गोष्टी. रॉकेट म्हणत असतो की काय म्हणालात. तेव्हा मात्र अद्वैत म्हणतो की नाही तू सांग. तेव्हा रॉकेटला आता कलाच्या बाबतीत एक गोष्ट आठवते आणि म्हणतो की हो आठवलं. अहो कलाताईची एक फेवरेट पार्टी आहे की तिला ना हुरळा पार्टी खूप आवडते जगात भारी. तेव्हा अद्वैत म्हणतो की हुरळा पार्टी. तेव्हा आता इकडे रॉकेट म्हणत असतो की कोल्हापूरची शान म्हणजे असं हुरड्यानं भरलेलं पान. तेव्हा आता रॉकेट म्हणत असतो की पूर्वी ना आम्ही काय हुरडा पार्टी करायचो लईच भारी असं आता रॉकेट खूप कौतुकाने सांगत असतो. अद्वैतला आता लक्षात आलेलं असतं की कलाला जे काही द्यायचंय त्याला ते नेमकं कसं सरप्राईज द्यायचंय तो आता तो प्लॅन करत असतो आणि कलाला
पार्टी द्यायची आहे म्हटल्यावरती आता तिला जर हुरडा पार्टी आवडते तर तो आता हुरडा पार्टीचा विचार करू लागतो. मंडळी, अशा प्रकारे आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे रॉकेट आता सर्वांचं वेलकम करत असतो. आता तिथे सर्व प्रकारचे गोष्टी आता मांडून ठेवलेल्या असतात. हुरडा पार्टी करण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी तिथे असतात, व्यवस्थित असे सर्वत्र ठेवलेले असतात. आणि रॉकेट आता सर्वांना बोलून आणतो तेव्हा तो सर्वांचं वेलकम करत म्हणत असतो की वेलकम वेलकम, दाजीच हुरडा पार्टी. अद्वैत म्हणत असतो की आपण कधीच अशी पार्टी केलेली नाहीये ना, म्हणूनच खऱ्यांकडे नेहमीच अशी पार्टी होत असते, म्हणून म्हंटल आपण सुद्धा करूयात. तेव्हा मात्र सगळेच आता एन्जॉय करू लागतात. कला देखील फार खुश असते. तर आता आबांना मात्र एक प्रश्न पडलेला असतो. त्याने मात्र आता राहुलच्या पायाखाली जमीनच हलवून टाकलेली असते. आबा म्हणत असतात की अद्वैतच्या गाडीवरती हल्ला करणाऱ्या गुंडांना तू शोधणार होतास ना राहुल, मग त्याचं काय झालं? आणि काय रे, तुला एवढा घाम का बरं आलाय? आता मात्र राहुलची पुंगी वाजलेली असते आणि आबांच्या ती गोष्ट लक्षात आलेली असते. आता मात्र कलाला देखील डाऊट आलेला असतो आणि आता ऑफिस मधून अद्वैतला फोन आलेला असतो. आपल्या ऑफिस मध्ये बरेच उंदीर मरून पडलेत. आता मात्र तो ऑफिस मधला माणूस म्हणत असतो की उंदरांच्या आजूबाजूला केकचे तुकडे पडलेत आणि प्रचंड दुर्गंधी येते सर. केकचे तुकडे, असं आता अद्वैत मोठ्याने ओरडतो आणि म्हणतो की केकचे तुकडे. आणि आता कलाने हे सगळं ऐकलेलं असतं आणि आता कलाचा पक्का डाऊट झालेला असतो की हे सगळं केलंय तर हे सगळं केलंय कोणी, आणि गाडीवरती हल्ला केलाय आणि त्याच्या आधी केक, तर याच्या मागे नेमकी क्रोनॉलॉजी काय आहे हे सगळं आता कलाच्या लक्षात आलेलं असतं. तर मंडळी, कला आता कशा प्रकारे राहुलचा पर्दाफाश करते हे बघणं फारच रंजक ठरणार आहे. जर मित्रांनो तुम्ही अजूनही व्हिडिओला लाईक केलेलं नसेल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेचच करा आणि तुमच्या मनातलं मनोगत म्हणजेच थोडक्यात तुम्हाला विचारलेला एक प्रश्न की नेमका आता कला कशा प्रकारे राहुलचा चेहरा समोर आणेल आणि तिला जर राहुलच आहे या सगळ्या गोष्टी मागे हे जर समजलं तर ही गोष्ट ती सर्वांसमोर घरात सांगेल का, हो किंवा नाही? तुम्हाला काय वाटतं कमेंटद्वारे नक्की कळवा. तर मित्रांनो, आजच्यासाठी इतकंच. पुन्हा भेटूया पुढच्या भागांमध्ये. त्यासाठी मित्रांनो तुम्ही चॅनलला आजच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेवरती मिळत जातील. तर मित्रांनो, आजच्यासाठी इतकंच. तर जय हिंद, वंदे मातरम, जय महाराष्ट्र, धन्यवाद.